नमस्कार मित्रांनो, मी सूर्यकांत जोशी जावलीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो। आज आपण पाहतोय धनु राशीचे वैशाख महिन्याचे म्हणजेच 16 मे 2026 पर्यंतचं राशी भविष्य। या दरम्यान या महिन्यामध्ये धनु राशीच्या लोकांना करिअर, व्यवसाय, नोकरी, त्यांचं प्रेम जीवन, त्यांचं वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन, आर्थिक स्थिती, त्यांचं आरोग्य अशा विविध विषयावरती चर्चा करणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो मी धनु राशीसाठी असणारा शुभ रंग, शुभ अंक, शुभ वार आणि काही उपाय पण सांगणार आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपण पहिल्यांदा धनु राशीविषयी माहिती घेऊया। धनु राशी ही राशीचक्रातली 9वी रास आहे। या राशीचा स्वामी आहे गुरु। आता गुरु स्वामी असल्यामुळं हे लोक ज्ञानी असतात आणि ह्या लोकांचं शिक्षण किंवा प्रगत विचाराचे असतात। त्याचबरोबर या राशीचं तत्व आहे अग्नी, त्याच्यामुळे हे लोक साहसी असतात। प्रत्येक ठिकाणी धडाडी, धाडस, साहस अशी त्यांची वृत्ती असते। आणि राशीचा गुण जर म्हणाल तर धनु राशीचे लोक हे ध्येयवादी असतात, जिद्दी असतात, चिकाटी असते आणि अति धाडसामुळं बऱ्याचदा यांना नुकसान सुद्धा सोसावं लागतं। हे लोक स्पष्ट वक्ते आणि खरे बोलणारे असतात। त्यांच्याकडे खोटं, लांडी, लबाडी अजिबात आवडत नाही। यांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि फिरण्याची आवड असते आणि आयुष्यात यांना कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा यांची जिद्द कायम असते की परिश्रम केले की आपल्याला यश मिळेल असा पण एक आशावाद असतो। ते कोणतेही काम उत्साहाने आणि मन लावून करतात। आता धनु राशीच्या लोकांना आरोग्याच्या दृष्टीनं हा काळ चांगला आहे। फक्त अतिधाडस करू नका, उन्हातान्हात फिरू नका, आपल्या तब्येतीची काळजी घ्या। पचनाचे काही त्रास होऊ शकतात, त्यामुळं खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवा आणि आपण योग, ध्यान अशा गोष्टीकडे लक्ष द्या। आर्थिक स्थितीच्या बाबतीतमध्ये हा काळ मिश्र स्वरूपाचा आहे। काही अडचणी संभवतात, परंतु आवश्यक पुरेसा तेवढा पैसा मिळणार आहे। म्हणूनसाठी आलेले पैसे जपून वापरा, गुंतवणूक व्यवस्थित करा आणि कुटुंबातल्या लोकांच्या सहकार्यानं तुम्हाला कोणतीही आर्थिक अडचण जाणवणार नाही। कुटुंबातील लोकांचं आपणास सहकार्य राहील। कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील, जोडीदाराशी तुमचा सुसंवाद राहील आणि जुन्या मित्रमैत्रिणींची या कालावधीमध्ये आपली भेट होऊ शकते। आता वैशाख महिना जो आहे तो गुरुच्या प्रभावामुळं आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे। आपण ज्या ठिकाणी काम करताय, नोकरी करताय किंवा व्यवसाय करताय त्या ठिकाणी आपल्याला आपल्या स्पष्ट वक्तेपणाचा, खरे बोलण्याचा आणि धाडस करण्याचा या गुणांचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे। पण मित्रांनो, कोणतंही महत्त्वाचं काम करताना गुरुवारी करा आणि त्या दिवशी पिवळ्या रंगाचा वापर करा। आपले अंगावरचे कपडे पिवळे असले, शर्ट जरी पिवळा असला तरीसुद्धा आपल्याला त्याचा लाभ मिळू शकेल। धनु राशीसाठी शुभ अंक आहे 3, 6 आणि 8 आणि शुभ रंग जो आहे तो पिवळा, केसरी आणि गडद निळा। शुभ वार जो आहे तो गुरुवार आणि रविवार। धनु राशीसाठी पुष्कराज हे रत्न वापरणं फलदायी ठरतं। पण मित्रांनो, कोणतंही रत्न वापरताना राशी बरोबरच लग्न कुंडलीचा सुद्धा अभ्यास करायला लागतो। त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही रत्न वापरू नका। तर मित्रांनो, ही होती धनु राशीच्या वैशाख महिन्याच्या बाबतीतली माहिती। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।